कस्टम ड्युटीमध्ये या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की त्याचं स्ट्रक्चर चेंज केलं जाईल आणि अत्यंत सहज सोपा कस्टम ड्युटी जी ती केली जाईल. तुम्ही कसं बसतात शेट्टे त्याच्याकडे? पूर्वी 8 स्ट्रक्चर होते कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेशन्समध्ये, म्हणजे आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते 4 स्लॅबमध्ये आणलेलं आहे, म्हणजे 4 स्लॅब कमी केलेले आहेत आणि त्यातही त्यांनी कॅपिटल गुड्स पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनिक आणि शिप बिल्डिंगमध्ये त्याला एक्झम्पशन्स दिलेले असं म्हटलं गेलेलं, पण ते डिटेल नोटिफिकेशन्स घेऊन आपल्याला न्यूक्लिअर पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर प्रोजेक्टसाठी लागणारे जे वेगवेगळे साहित्य आहे त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती संपवण्यात आलेली आहे. आता ह्या सगळ्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे ज्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे थेटपणे याचाही फायदा आपल्याला कुठे होताना पाहायला मिळेल. NRI संदर्भात म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट्समध्ये जे AEO 3 टायर 2T आणि 3T जे इम्पोर्टर्स आहेत त्यांच्यासाठी जे पहिले 15 दिवस डिफरमेंट ड्युटी पेमेंट होती ती आता त्यांनी 30 दिवसाचं अनाउन्समेंट केलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं कॅपिटल 15 दिवस कॅपिटल तुमच्या हातात राहील. खेळतं भांडवल जे आहे त्या हातात राहायला थोडीशी मदत होईल, पण त्याचा कितपत थेट उपयोग होईल हा प्रश्नच आहे. 2047 पर्यंत टॅक्स हॉलिडे अशा स्वरूपामध्ये त्यांनी काही सर्व्हिसेसला आणि काही कंपन्यांसाठी म्हणून घोषणा केली आहे. साधारण कोणत्या कंपन्यांसाठी काय लक्षात ते येतं? थोडंसं मला आश्चर्याचं वाटलं की त्यांनी ती शब्द वापरला नाही. सध्या आवडता शब्द आहे GCC, ओके, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर. अच्छा. तर हे माझ्या मते त्याच्याशी निगडित अशा अर्थाने आहे की ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची क्लाउड सर्व्हिस, डेटा क्लाउड सर्व्हिस ही भारतामध्ये बेस्ड असेल आणि ते जगभरात ती सर्व्हिस देतील त्यांना त्यांनी तो हॉलिडे दिलेला आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की मात्र त्यांनी भारतात मात्र द्यायची जी सर्व्हिस आहे ती भारतीय उपकंपनीतून द्यावी आणि तिला कर लागेल. तर चांगली स्तुत्य गोष्ट आहे ही. फक्त माझ्या मते आत्ता सुद्धा म्हणजे काय झालं माहिती आहे, यातल्या बऱ्याचशा ज्या टॅक्सेशन रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत त्या एकूण खटले, प्रोसिडिंग्स, त्याचे अपील्स ह्या सगळ्याला कंट्रोल करण्याच्या दृष्टीने जास्त आहे. त्याच्यात काही असं कर सवलत आहे अशातला भाग नाही आहे नेसेसरीली. अगदी. म्हणजे याच्यातून मुळात जे आपण डेटा सेंटर्स तयार करण्याचा प्रयत्न करतोय भारतामध्ये, डेटा सेंटरचं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा प्रयत्न आहे त्याला या ठिकाणी मोठं बूस्टर मिळण्याची शक्यता आहे. मुळात या व्यवसायामध्ये अदानी खूप मोठ्या प्रमाणावर उतरले. त्यांनी तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतल्या डेटा सेंटर उभ्या करायला. त्यामुळे अदानींना या ठिकाणी फायदा होताना पाहायला मिळेल या सर्व्हिसेसचा. जर त्या परराष्ट्र म्हणजे त्यांनी जर त्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट केल्या तर त्या ठिकाणी इथं फायदा होताना पाहायला मिळेल. मुळात जर आपण रेल्वेकडे आलो तर रेल्वेचाही खूप घोषणा नाही आहे. जे कॉरिडॉर त्यांनी आत्ता सांगितले आहेत हाय स्पीड, बरं कुठे कुठे बजेट तर थोडक्यात वर्णन करायचं झालं तर थोडी खुशी थोडा कमी, बरं अशा पद्धतीचं बजेट आहे. यात 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रासाठी पण आणि पूर्ण भारतासाठी बघायला पाहिजे. एक डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर जो सुरतपासून ते नॉर्थ ईस्टपर्यंत म्हणजे आसामपासून अरुणाचलपर्यंत जाईल असा एक कॉरिडॉर बनवत आहे. त्याच्याने 2 गोष्टी फायदेशीर होतील की आज जो ट्रॅव्हल टाईम लागतो तो फ्राईट कॉरिडॉरच्या माध्यमातून विदिन 30 आवर्स तुम्ही आपला शेतीमाल असेल किंवा कुठलाही माल असेल तो पाठवला जाईल. तर आपल्या वेस्टर्न रिजनमधनं तो एक मोठा बूस्ट मिळण्यासाठी आपल्याला तो बेनिफिशियल राहणार आहे. गम असं आहे की टेम्पल टाऊनमध्ये त्यांनी 20 गावांची निवड केलेली आहे. आता महाराष्ट्रात एवढं म्हणजे तीर्थक्षेत्रांचं गाव असून आम्ही ज्या शहरातनं आहोत त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही आहे. तर त्या टेम्पल टाऊनच्या स्कीममध्ये सुद्धा मला वाटतं कुठेतरी आपल्याला कन्सिडर केलेलं नाही. अगदी. म्हणजे त्र्यंबकेश्वर असो किंवा घृष्णेश्वर असो, हा पूर्ण कॉरिडॉर आहे जिच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी 3 ज्योतिर्लिंग या ठिकाणी येतात आणि त्याला जोडण्यासाठी म्हणून खूप मोठी घोषणा नाहीये. पण मी थांबा एका प्रश्नावर परत जातो. तुम्ही आत्ता जे म्हणत होतात याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये नॉर्थ ईस्ट कॉरिडॉर सुरतपर्यंत, तर या ठिकाणी तो सुरतला जोडला जातोय आणि नॉर्थ ईस्ट मध्ये मिनरल्स खूप मोठ्या प्रमाणावर पुढच्या काळात असतील. त्यामुळे मिनरल एक्सपोर्ट जे आहेत ते तुम्हाला आता नॉर्थ ईस्ट मधून आणून ते मुंद्रा पोर्ट वरून करणं शक्य होईल. यासाठी हा कॉरिडॉर आहे का, हाही प्रश्न या ठिकाणी तयार होईल. त्यामुळे वाढवण पण तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. हा ठीक आहे, सुरतपर्यंत अगदी सुरत पासून अतिशय जवळ येते. हा मग वाढवणचा उल्लेख झाला असता आपल्याला थोडंसं बरं वाटलं की आमच्या सीमेवर आला म्हणून पालघर पर्यंत. ठीक आहे, नाही झालं. आणि रेल्वेचं तुम्ही विचारलं ना, त्याच्यामध्ये जो हायस्पीड डेडिकेटेड रेल्वे कॉरिडॉर बनवत आहेत ते त्याच्यामध्ये मुंबई, पुणे,
पुणे सिकंदराबाद असं आहे. बाकी मग काही साऊथमध्ये आणि काही नॉर्थमध्ये आहेत. त्या 7मध्ये फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी म्हटलं तर मुंबई ते पुणे हा पण एक पकडलं जाईल किंवा पुणे ते हैदराबाद. मुंबई पुणे हैदराबाद. ॲग्रिकल्चर एक्सपोर्टसाठी विशेष काही उल्लेख नाही आहे जे आम्हाला अपेक्षित होतं. यात महत्त्वाचं एक अजून नवीन घोषणा आहे सगळ्यांसाठी. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा असे 3 उभारले जाणार आहेत. आता ते कुठे उभारले जाणार त्याची माहिती नाही, पण महाराष्ट्र बिंग पायोनियर म्हणजे आयुर्वेदामध्ये खूप वेळात आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही. अजून एक महत्त्वाचं त्यांनी 20 टुरिझम स्पॉट्स त्यांनी केलेलं आहे. त्यात सुद्धा दुर्दैवाने महाराष्ट्राचं कुठे नाव उल्लेखलेलं नाही. म्हणजे महाराष्ट्र बिंग वन ऑफ द बिगेस्ट टुरिझम डेस्टिनेशन मला वाटतं ते व्हायला पाहिजे होतं. आणि एक चांगली घोषणा अशी आहे की हँडीक्राफ्टसाठी त्यांनी 10 लाखाचं लिमिट होतं ऑनलाईन सेल्सला, ते काढून टाकलेलं आहे. त्यामुळे जे काही आपले आदिवासी बांधव किंवा आसपासचे जे गावखेड्यातले जे काही छोटे उद्योजक आहे त्याला थोडाफार बेनिफिट याच्यामध्ये दिसतोय. फिशरीजसाठी कशा स्वरूपाची घोषणा? फिशरीजसाठी त्यांनी 500 जलाशय ला हे केलेले आयडेंटिफाय करतायत ते बरं. फिशरीज व्यवसाय वाढीसाठी असं आहे. बरं, त्यात महाराष्ट्राला किती संधी मिळते पाहणं गरजेचं असेल, कारण मोठे जलाशय महाराष्ट्रात आहे आणि फिशरीजचा जिथे उद्योग फिशरीजचं चांगलं होतं अशा स्वरूपाचे जलाशय महाराष्ट्रात नाही, ते बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर बंगाल आणि आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेश आहे. आणि नाही, परत मधल्या काळामध्ये धरणांच्या भागामध्ये वेगवेगळ्या जाळ्या टाकून त्यामध्ये आपण फिशरीज उद्योग डेव्हलप करू शकतो अशा स्वरूपाच्या स्कीम्स आल्या होत्या आणि सिंचन विभागानं त्याला परवानगी पण दिली होती राज्यातल्या. त्यामुळे त्याच्यावर एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे व्हेकल ऍक्सिडेंट्स जे आपले रस्त्याचे ऍक्सिडेंट आहे तो टॅक्स जो आहे तो टॅक्स फ्री करण्यात आलेला आहे. म्हणजे त्याची जी बेनिफिट यायचा त्या इंटरेस्टवर टॅक्स लागायचा तो काढून टाकण्यात आलेला आहे. तो आहे सर. असं आहे, मोटर ट्रान्सपोर्ट इन्शुरन्समध्ये सपोज एखाद्याला 5 लाख रुपये मिळाले तर त्याच्यावरती TDSही कापला जायचा प्लस इन्कम टॅक्सही कापला नाही जायचा. तो पूर्ण माफ केलाय 5 लाख आहे त्याच्यावरती टॅक्स नव्हता. पण होतं काय की हे खटले वर्षानुवर्ष चालतात आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला निकाल मिळतो तेव्हा 6-7 वर्षाचं व्याज मिळतं. त्या तर ते व्याजावर 5 लाखाचं व्याज व्याजावर, कितीतरी बरोबर. वेळेला 1-1.5 लाखापर्यंत सहज जाऊ शकतं. त्याच्यावर जो टॅक्स होता तो त्यांनी त्याचा तो tax तो महत्वाचा आहे. खूप चांगली अगदी गोष्ट म्हणजे आहे. सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी थोडासा बरोबरच आहे. आणि पण ते